आणि आता हे काय माझ्या हातून फुटत नाहीये. गहू आणि तांदूळ आहे ते जास्त भरते, कारण सारखं लागतं ते. आणि गहू मला खूप, मी बघूनच घेते, मला चांगला गहू लागतो. आणि कुठला निघालं कसं निघालं, काय निघालं माहिती नाही, पण निघालं. चला, पहिल्यांदा निघालं असेल. मला एवढा आनंद झालाय आज, नाहीतर हे निघत नाही माझ्या हातून. काहीतरी आहे ह्याचं आयडिया, पण ती माहीत नाही आहे मला. आणि हे आज निघालंय का? आज निघालंय, खरं सांगते मी, आज निघालं. नाही तर हे मला कधीच नाही निघत. हे बघा, अटकलं परत. आणि मुली गेल्या शाळेला, दोघी पण. म्हणलं तोपर्यंत ह्या गव्हाला पावडर लावून स्टोर करून ठेवावं. आता थोडंसं पावसाचं वातावरण आहे आणि मग वाळवणीचे वगैरे काय काय पदार्थ वगैरे म्हणजे काय आहे ते बघते जरासं मी त्याच्यामध्ये, जेणेकरून ते खराब होऊ नये म्हणून. चटणीची वगैरे जी बरणी असते त्याला झाकण वगैरे घट्ट लावून त्याला वरती कपडा वगैरे बांधून ठेवते, जेणेकरून ते खराब व्हायला नको. ह्या वातावरणामध्ये खराब होतं. आणि असं दिवसभर काही ना काहीतरी काम करतच असते, काहीतरी करायचं, जेणेकरून घर पण स्वच्छ राहतंय आणि इथं तिथं वेळ घालवण्यापेक्षा काम होतंय आपलं. मला हे गार्गी यायच्या आधी आवरायचं आहे, नाहीतर ती आली की मग मला काहीच नाही करून देणार ती. आणि मग तीच बोलेल की मीच करते, आणि मग सगळ्या घरभर गहू करून ठेवणार. आणि आता ह्याला लावण्याच्या 2 पद्धती मला माहिती आहेत. तुम्हाला जर का कोणती पद्धत म्हणजे स्टोअर करताना लावायची माहिती असेल तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आमची आई वगैरे म्हणजे मी बघितलंय जसं, त्या काय करायच्या, अशी पावडर मिळते धान्याला लावायची, तर त्या घेऊन यायच्या आणि त्याने असं लावून ठेवायची. ही पावडर मिळते, ती लावून ठेवतो. आणि मम्मी वगैरे आमची पण, पूर्वीची लोक कडुलिंबाचा जो पाला असतो तो टाकत होते त्याच्यामध्ये, त्यांनी पण खराब होत नव्हतं अजिबात. आणि आता पावडर आली, आता अजून बरंच काय काय आलंय असं की साठवणीच्या ह्याच्यामध्ये आपण टाकून ठेवलं तर त्याला किडे वगैरे किंवा जाळी वगैरे असं काही धरत नाही. मग मला 2च पद्धती मिळतात, एक तर कडुलिंब टाकायचा आणि एक तर ही बोरिक पावडर लावायची. तर अजून दुसरं काय असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी नक्कीच ट्राय करेन ते. आणि म्हणतात की ही बोरिक पावडर सुद्धा लावू नये म्हणून, पण आता पर्याय नाही आहे म्हणून मग मी लावते. कडुलिंब मिळाला तर टाकतेच मी, पण आता माझ्याकडं नाही आहे सध्या, तर मग मी बोरिक पावडर लावून ठेवते. आणि हे गहू आणलेत स्वस्त मिळाले म्हणून, तर मग मी घेतलेत एकदम. आणि हे असे थोडे थोडे घेते गहू, थोडेसे घ्यायचे, थोडी थोडी अशी पावडर टाकायची. आणि हे असं लावायचं. आणि हा इथे एक डब्बा आहे माझ्याकडं, त्याच्यामध्ये खाली थोडीशी पावडर टाकते मी. आणि हे गहू टाकायचे. लोकवनचं आहे, याच्या चपात्या खूप छान होतात, तेलकट होतात अशा, आणि असे ड्राय पडत नाहीत. मला ते विकतचं पीठ का काय माहिती आवडत नाही मला, मी गहूच दळून आणते कायम. आणि त्याच्या चपात्या बघा, दळलेल्या गव्हाच्या चपात्या किती छान होतात, मऊ होतात. विकतच्या पिठाच्या मला नाही चपात्या आवडत, अशा कडक कडक होतात त्या थोड्या वेळाने. तर असं गहू आणून दळून बघा तुम्ही, का तुमच्या पण चपात्या छान मऊ राहतील. आणि सकाळची जरी चपाती केली तरी संध्याकाळपर्यंत ती मऊ राहते, कडक होत नाही. आता याच्यामध्ये माझी आई आहे ती दळायला टाकताना सोयाबीन टाकायची. जर का आपलं एक 5 किलो जर का गहू असतील तर त्याच्यामध्ये पावशेर किंवा अर्धा किलो सोयाबीनचे बी टाकायचे. आणि म्हणजे ते सोयाबीन शरीरासाठी चांगलं पण,
आणि असं खाल्लं जात नाही ना, मग ते चपातीमध्ये. माझ्या आजीचं 90 रनिंग आहे, तरी पण घरचं खाणं. आजकालचं मुलांचं जास्त बाहेरचं खाणं, तरी मी जास्त बाहेरचं मुलांना द्यायचा प्रयत्न करत नाही अजिबात. जेवढं होईल तेवढं घरी बनवण्याचा प्रयत्न करते. तांदूळ आहेत, रेशनिंगचे तांदूळ घेतले, खूप छान आहेत. मला हे इडलीला लागतात म्हणून मी हे रेशनिंगचे तांदूळ घेतले. ह्याला पण पावडर लावून ठेवायचे. आता याला दोन्हीला पटपट पटपट मी लावून ठेवते. शेवया असं हे करते. आणि मध्ये लवंगा तर टाकतातच, लवंगा पण टाकल्यावर शेवया खराब नाही होत. तुम्ही लवंगा सुद्धा टाकू शकता, लवंगा टाकल्यावर पण शेवया खराब नाही होत. आणि हा बिब्बा आहे, बिब्बा. आता ह्याला अजून काय म्हणतात माहिती नाही, पण हा बिब्बा आहे, तोही मी टाकलाय. आणि ह्या लवंगा जवळ एक 15-20 लवंगा अशा टाकून सोडायच्या. आणि मेन म्हणजे ह्याला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालायचं आहे, गाठ मारायची त्याला, म्हणजे जेणेकरून हवा लागणार. आता इथं तांदूळ पण आपण भरलेत. तांदळामध्ये खाली आधी पावडर टाकायची, त्याच्यावर तांदूळ टाकून परत ही वरती मी पावडर टाकलेली आहे. आणि याला गच्चळ झाकणाचे डबे जे असतात त्याच्यामध्येच हे सगळं असं भरून ठेवायचं आहे. हा आहे आमचा कांदा लसूण मसाला, जो वर्षभरासाठी आम्ही एकदाच करतो. हा मम्मीनी करून दिलेला आहे माझ्या. आणि रोज जे लागतं अशा काचेच्या भरणीमध्ये मी थोडंसं काढून घेते आणि याला चिनी मातीच्या भरणीमध्ये किंवा काचेच्या भरणीमध्ये ठेवा, जेणेकरून याचा कलर चेंज होणार नाही. माझ्या या छोट्या छोट्या आयडिया जर का तुम्हाला आवडल्या असतील तर एक लाईक नक्की करा आणि अशाच ब्लॉगसाठी मला फॉलो करा.